मुलांच्या शारीरिक वाढीसाठी अत्यंत हेल्दी अशी आपण स्वादिष्ट गव्हाची खीर आज बनवणार आहोत। कोणत्याही शुभ प्रसंगी अथवा शुभ कार्यात गोडाधोडाचा नैवेद्य म्हणून ही खीर बनवली जाते आणि तितक्याच चवीने आणि आवडीने खाल्ली जाते। खीर बनवताना तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या काही छोट्या छोट्या टिप्स मी इथे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। ही खीर बनवण्यासाठी आपण घरी असलेले जोड गहू किंवा खपली गहू याचा वापर करू शकतो, पण मी इथे बाजारातून खिरीचे गहू मिळतात। हे खिरीचे गहू आणलेले आहेत, स्वच्छ निवडून पाकडून चाळून घेतलेले आहेत। हे खिरीचे गहू रात्रभर शक्यतो कोमट पाण्यामध्ये एका मोठ्या भांड्यात भिजवत ठेवा। आता दुसऱ्या दिवशी खीर करते वेळेस देखील आपण कुकरमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते देखील कोमट झाल्यावरच आपण घेतलेले खिरीचे गहू स्वच्छ धुवून मग त्यामध्ये घालणार आहोत। पाण्याला एक उकळी आली की कुकरचं झाकण बंद करूयात आणि 5 ते 6 शिट्ट्यावर छान शिजवून घेऊयात। हे गहू गरम पाण्यात भिजवलेले आहेत, शिवाय गरम पाण्यातच आपण शिजायला ठेवलेलं आहे, त्यामुळे अगदी कमी शिट्ट्यांमध्ये हे सर्व खिरीचे गहू अगदी मस्त मऊसूत असे शिजतात। तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखं मऊ असं हे शिजलेलं आहे। गहू लवकर शिजावे म्हणून मिक्सरमधून भरड काढून घ्यायची गरज नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, भिजवताना आपण कोमट पाण्यात भिजवणार आहोत आणि शिजवायला ठेवताना देखील थंड पाण्यात हे गहू न घालता आपण कोमट पाण्यामध्ये घालूनच हे शिजवायला ठेवणार आहोत। त्यामुळे कमी वेळेत कमी शिट्ट्यामध्ये हे गहू छान शिजतात। आता रवीने आपण छान घोटून घेऊयात आणि शिजलेले गहू अगदी एकजीव करून घेऊयात। गव्हामध्ये भरपूर कॅलरीज आणि फायबर असतात, त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी व पचनशक्ती सुधारण्यासाठी गव्हाची खीर ही उत्तम आहे। जितके गहू तुम्ही भिजवले आहात त्याच प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचे प्रमाण थोडेफार कमी अधिक करून घेऊ शकता। किसलेला गूळ वापरू शकता किंवा या पद्धतीने मऊ करून घेतलेला गूळच आपण त्यात घालणार आहोत, त्यामुळे खीर शिजताना गूळ लवकर मिक्स होईल। घेतलेले सर्व गूळ आपण यात घालूयात आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गूळ छान मिक्स झाल्यानंतर आता आपण कुकरचे झाकण न लावताच मंद आचेवर हे शिजून घेऊया। खीर करताना इथे मी माझ्या आईची एक छोटीशी ट्रिक मी इथे वापरत आहे। एका वाटीत 4 ते 5 चमचे बारीक रवा घेतलेली आहे आणि आता आपण या रव्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे थोड्या वेळाकरिता भिजवून घेणार आहोत। ही ट्रिक तुम्ही देखील नक्की फॉलो करा आणि तुम्ही केलेली खीर कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा। हे छान मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूयात। खिरीत घालण्यासाठी एक अर्धी वाटी काजूचे तुकडे मी बारीक करून घेतलेले आहे, शिवाय 3 ते 4 चमचे मी बेदाणे घेतलेले आहे, शिवाय 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचे खीस घेतलेले आहे। तुम्ही इथे खिसाऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप देखील वापरू शकता। कोणताही गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये जायफळाचा स्वाद खूप छान लागतो। अगदी पाव चमचा मी इथे जायफळाची पूड घेतलेली आहे, शिवाय 3 ते 4 चमचे खसखस हलकेसे भाजून घेतलेले आहेत आणि सुंठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे। आणि गोडाच्या पदार्थामध्ये एक चिमूटभर आपण मीठ घातलं की त्याचा स्वाद आणखीनच वाढतो, त्यासाठी मी इथे मीठ देखील घेतलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे इतर ड्रायफ्रूट्सचा देखील वापर करू शकता। पहा अगदी मंद आचेवर आपली खीर शिजत आहे, गूळ सर्व विरघळलेला आहे आणि मस्त असा कलर आपल्या खिरीला आलेला आहे। यामध्ये आपण भिजवून घेतलेला बारीक रवा मिक्स करून घेऊयात। हा घातलेला रवा खिरीमध्ये लगेच शिजला जाईल, त्याला फार वेळ लागणार नाही, यामुळे खिरीला अगदी छान असं टेक्स्चर येते। खीर खाताना जिभेवर अगदी मस्त असा खिरीचा रवाळपणा आपल्याला जाणवतो। खीर शिजताना अधूनमधून चमच्याने असे हलवत राहा, त्यामुळे खीर बुडाला लागणार नाही। आता यात सर्वात प्रथम आपण घेतलेले सर्व काजूचे तुकडे घालून मिक्स करून घेऊयात। त्यानंतर घेतलेले सर्व बेदाणे आपण त्यात घालून मिक्स करून घेऊयात। हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेले खोबरे घालूयात आणि ते देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। वाढत्या वयाच्या मुलांच्या शारीरिक विकासासाठी खीर हे अत्यंत पौष्टिक असं खाद्य आहे, त्यामुळे अशा मुलांना अधूनमधून अशी खीर करून खायला द्यायलाच हवे।
आता वरून आपण खसखस मिक्स करून घेऊयात। हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, झिंक आणि कॉपर असे पौष्टिक तत्व या खसखशीमध्ये असतात। आता यामध्ये आपण वेलची पूड घालूयात। त्यानंतर सुंठ पावडर देखील आपण मिक्स करून घेणार आहोत। सुंठाच्या सेवनाने पित्त व कफ कमी होण्यास मदत होते, शिवाय पचनक्रिया सुधारते आणि पोटात जर गॅसची समस्या असेल तर ती देखील आटोक्यात आणण्यात मदत होते। आता वरून आपण जायफळाची पूड मिक्स करून घेऊयात। जायफळ हे भूक वाढीस मदत करते। जायफळाचे सेवन हे डोकेदुखीवर उत्तम असा उपाय आहे। रक्तातील टॉक्सिक बाहेर काढण्याचं कामही जायफळ करते। इथे मी अगदी पाव चमचा मीठ घालत आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये किंचित मीठ आपण घातलो की त्या पदार्थाचा स्वाद आणखीन वाढतो। तर घातलेले सर्व घटक अगदी व्यवस्थित आपण चमच्याने मिक्स करून घेऊन ते पुन्हा 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवर आपण शिजवून घेऊयात। पहा, अगदी मंद आचेवर ही खीर अगदी व्यवस्थित शिजत आहे आणि मऊ लोण्यासारखी पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी खीर तयार आहे। तुम्ही पाहू शकता आतील सर्व घटक देखील व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि शिजलेले देखील आहेत। ही खीर अगदी गरमागरम खाल्ला तर खूपच स्वादिष्ट लागते। भरपूर पौष्टिक घटकाने युक्त अशी ही खीर सर्व करताना हवे असल्यास वरून आणखीन खोबऱ्याचे किस घाला आणि त्यानंतर त्याच्यावर मस्तपैकी तुपाची धार घाला आणि तुपाबरोबर ही खीर फस्त करा। ही खीर दुधाबरोबर देखील अतिशय उत्तम लागते। आता हे दूध आपण चमच्याने या खिरीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। दूध घातल्याबरोबर खिरीचे सेवन न करता घातलेले दूध खिरीत व्यवस्थित मुरवून घ्या आणि मग तुम्ही ती खीर खाऊन बघा कशी लागते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी सोलापूर स्टाईलने बनवलेली ही हुग्गी म्हणजेच गव्हाची खीर आजच ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पौष्टिक हेल्थ टिप्ससह नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।